महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त नवीन शेवेगावात भक्तीचा महाकुंभ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे सामर्थ्यशाली शब्द प्रत्येक भक्ताला संकटात उभे राहण्याची ताकद देतात। याच श्रद्धेच्या प्रेरणेतून उरण तालुक्यातील नवीन शेवे येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचा 170वा प्रकट दिन सोहळा अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र न्हावाशेवा यांच्या माध्यमातून आयोजित या उत्सवाचे हे 3रे वर्ष असून संपूर्ण मठाचा परिसर स्वामी भक्तांच्या मांदियाळीने गजबजून गेला होता। पहाटेची सुरुवात मंगलमयी वातावरणात भूपाळीने झाली। त्यानंतर स्वामीचा मंगलाभिषेक आणि सामूहिक श्री स्वामी सारामृत वाचन करण्यात आले। या पारायणाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून गेला। केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व धार्मिक विधींचे नियोजन अतिशय चोख आणि शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळले, ज्यामुळे भक्तांना दर्शनाचा लाभ मिळाला। विशेष म्हणजे नवीन शेवे येथील हे केंद्र आज संपूर्ण नवी मुंबईत एक नावाजलेले आणि श्रद्धेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते। येथील भक्ती, सेवा आणि संस्कारांची चर्चा आता संपूर्ण परिसरात पसरली आहे। दुपारी ढोल ताशांच्या गजरात आणि स्वामींच्या जयघोषात स्वामींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। ही पालखी नवीन शेवे गावची जागृत देवता आई शांतेश्वरीच्या मंदिरात भेटीसाठी नेण्यात आली। तिथे देवीची आरती करून पालखी पुन्हा मठात मार्गस्थ झाली। या मिरवणुकीत लहानांपासून आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मठाच्या ट्रस्टतर्फे सायंकाळी सुमारे 2000 भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। सकाळपासूनच दर्शनासाठी लागलेल्या लांबच्या लांब रांगा आणि भक्तांचा उत्साह पाहून स्वामीमय वातावरणाची प्रचिती येत होती। संपूर्ण गाव या आनंदाच्या सोहळ्यात एक दिलाने सहभागी झाले होते। नामस्मरण, भजन आणि स्वामींच्या जयघोषात नवीन शेवेतील प्रकट दिन हा सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला। स्वामींच्या भिवू नकोस या वचनाने प्रत्येक भक्ताच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण केला असून या सोहळ्याची आठवण परिसरात दीर्घकाळ जपली जाईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र न्हावाशेवा उरणमधील हे न्हावाशेवा येथील स्वामींचं केंद्र हे संपूर्ण नव्या मुंबईत एक नावाजलेलं केंद्र असून इथे आजच्या या स्वामी समर्थ प्रकट दिनी जे कार्यक्रम दैनंदिन झाले त्याच्यामध्ये सकाळी 8 वाजता महाराजांची भूपाळी झाली, त्याच्यानंतर अभिषेक झाला आणि सामूहिक सारामृत वाचन करून आता इथे पालखी सोहळा संपन्न होत आहे। आज या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये हा एक चर्चेचा विषय चालू आहे की गेली हे 3रं वर्ष आहे पालखी सोहळ्याचं आणि संपूर्ण गाव आनंदाने उत्साहाने एकत्र आलेलं आहे। आज स्वामीनामाचा गजर होत असताना इथे दुर्गा माता शांतेश्वरी इथे ही आज पालखी येऊन ठेपून तिथे आरती होऊन पुन्हा महाराजांच्या दरबारात ही मार्गस्थ होईल। आज हा सगळा संपूर्ण कार्यभार सांभाळता आमचे तालुका प्रतिनिधी श्री दिनेश घरात तसेच आमच्या ह्या केंद्राचे केंद्र प्रतिनिधी श्रीनिवास घरात यांच्या माध्यमातून आज संपूर्ण या उरण परिसरामध्ये स्वामी नामाचा गजर होत आहे आणि आज त्यांना पूर्णतः सहकार्य तसेच पाठिंबा आमचे सन्माननीय नारायण शेठ साहेब यांचं नेहमीच आम्हाला योगदान मिळत आहे आणि असंच उत्तरोत्तर हे कार्य वाढेल। श्री स्वामी समर्थ।